आपल्याकडे नेता म्हणजे एक वेगळंच वलय असतं, जो सामान्य माणसापासून 4 हात लांबत असतो. पण अमेरिका असा देश आहे, त्यांच्या बाबतीत चित्र अगदी उलट आहे. अमेरिकेमध्ये खासदारांना राहण्यासाठी सरकारी बंगला मिळत नाही. त्यांना सरकारी आचारी किंवा घरकाम करणारे नोकर दिले जात नाही. चुकून आमदार किंवा खासदारांनी सिग्नल तोडला किंवा स्पीड लिमिट ओलांडलं तर त्यांनाही तितकाच दंड भरावा लागतो, जेवढा एका सामान्य टॅक्सी ड्रायव्हरला भरावा लागतो. एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्याचा अधिकार तिथल्या आमदाराकडे किंवा खासदाराकडे नसतो. अमेरिकेत नेत्याला साहेब नाही तर नोकर का मानलं जातं? आणि आपल्याकडे निवडून येण्याआधी सेवक म्हणणारा माणूस निवडून आल्यावर अचानक मालक कसा होतो? हेच भारत आणि अमेरिका या दोन लोकशाहीमधील विदारक वास्तव आपण पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय विविध.com. अमेरिकेत भारताचा एक माणूस आहे, श्रीनिवास ठाणेदार. हे अमेरिकेतील सर्वात शक्तिशाली पदांपैकी एक खासदार म्हणून काम करत आहे. पण त्यांच्या बाबतीत चित्र अगदी उलट आहे. त्यांना ना पोलिसांचा ताप आहे, ना सुरक्षेसाठी बंदूक घेतलेले रक्षक आहे, ना रस्त्यावर ट्रॅफिक थांबवणारी लाल दिव्याची गाडी आहे. भारतात आपण पाहतो की निवडून आल्यावर सुरक्षा मिळवणं हे जणू काही प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जातं. अमेरिकेत असं मानलं जातं की तुम्ही जनतेचे प्रतिनिधी आहात आणि जनतेपासून तुम्हाला वेगळं करण्यासाठी करदात्यांच्या पैशातून सुरक्षा देणं हे लोकशाहीच्या विरोधात आहे. भारतात एखादा मंत्री निघाला की रस्ते बंद केले जातात, पण अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांचा ताफा वगळता कोणासाठीही ट्रॅफिक थांबवलं जात नाही. जर ट्रॅफिक असेल तर आमदाराला किंवा खासदाराच्या गाडीलाही इतर सामान्य लोकांसारखं ताटकळत उभं राहावं लागतं. जर एखादा पोलीस अधिकारी चुकीने रस्ता थांबवताना दिसला तर त्याच्यावर कडक कारवाई होते. मंडळी, आपल्याकडे जेव्हा खासदार किंवा आमदार आपल्या मतदारसंघात येतात तेव्हा काय होतं? घोषणाबाजी आणि साहेबांच्या मागे धावणारे शेकडो कार्यकर्ते. साहेबांना प्रश्न विचारण्याची हिंमत कोणाची होत नाही आणि चुकून कोणी विचारलंच तर कार्यकर्ते त्याला बाजूला करतात. पण अमेरिकेत हे चित्र याच्या नेमकी उलट आहे. तिथे कोणताही सामान्य नागरिक, मग तो टॅक्सी ड्रायव्हर असो किंवा शिपाई, तो थेट खासदाराच्या किंवा आमदाराच्या समोर उभा राहतो आणि विचारतो, माझ्या टॅक्सच्या पैशाचं तुम्ही काय केलं? तेव्हा खासदार किंवा आमदार चिडू शकत नाही. तसेच कार्यकर्त्यांना सांगून त्या माणसाला बाहेर काढायला सांगू शकत नाही किंवा पुढच्या वेळी बघू असं उडवाउडवीचं उत्तर देऊ शकत नाही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांना द्यावंच लागतं. मंडळी, विचार करा, आपल्याकडे जर एखाद्या आमदाराची किंवा खासदाराची गाडी ट्रॅफिक पोलिसांनी थांबवली तर काय होतं? ओळखलत का मी कोण आहे? इथून सुरुवात होते आणि बिचाऱ्या पोलिसालाच माफी मागावी लागते. पण अमेरिकेची लोकशाही वेगळी आहे. अमेरिकन लोकशाहीचा पहिला आणि सर्वात मोठा नियम म्हणजे कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. मग तो रस्ता झाडणारा कामगार असो, अमेरिकेचा खासदार असो किंवा खुद्द राष्ट्राध्यक्ष असो. चुकून आमदार किंवा खासदारांनी सिग्नल तोडला किंवा स्पीड लिमिट ओलांडलं तर त्यांनाही तितकाच दंड भरावा लागतो, जेवढा एका सामान्य टॅक्सी ड्रायव्हरला भरावा लागतो. तिथे पोलिसांना हे सांगून चालत नाही, मी संसदेच्या महत्त्वाच्या कामासाठी निघालोय. जर एखाद्या नेत्याने पोलिसावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर त्याचा व्हिडिओ लगेच व्हायरल होतो आणि त्या खासदाराला आपली खुर्ची गमावी लागू शकते. विशेष म्हणजे अमेरिकेत प्रत्येक खासदाराला वर्षाला 19 ते 22 लाख डॉलर्स म्हणजे सुमारे 16 ते 18 कोटी रुपये भत्ता दिला जातो. आता तुम्ही म्हणाल, बापरे, म्हणजे अमेरिकन खासदार तर खूप श्रीमंत होत असतील. पण थांबा, हा पैसा खासदारांच्या वैयक्तिक खात्यात जात नाही. या पैशातून त्यांना ऑफिसमधील कर्मचाऱ्यांचे पगार, ऑफिसचं भाडं, ऑफिसचं वीज बिल, इंटरनेट, टेलिफोन आणि स्टेशनरीचा खर्च करावा लागतो. जर वर्षाच्या शेवटी यातले पैसे उरले तर ते सरकारला परत करावे लागतात. खासदार तो पैसा स्वतःच्या खिशात घालू शकत नाही. या 18 कोटीमधील 1 रुपया जरी चुकीच्या ठिकाणी वापरला गेला तर खासदाराला तुरुंगात जावे लागते. पण भारतात खासदाराला वर्षाला 5 कोटी रुपये निधी मिळतो, जो मतदारसंघातील कामांसाठी असतो. पण या व्यतिरिक्त मिळणाऱ्या सवलतींचा आकडा वेगळाच आहे. दिल्लीत भव्य बंगला, रेल्वेचा प्रथम श्रेणीचा अमर्याद प्रवास आणि वर्षाला 34 विमानांची मोफत तिकीटं, पूर्णपणे मोफत, आणि हायटेक वैद्यकीय सुविधा. सरकार स्वतःहून सचिव आणि इतर मदतनीस पुरवते, ज्याचा पगार सरकारच भरते. पण अमेरिकेत नियम खूप कडक आहेत. अमेरिकेमध्ये खासदारांना राहण्यासाठी सरकारी बंगला मिळत नाही. सध्याच्या नियमानुसार खासदारांना वॉशिंग्टनमध्ये असताना त्यांच्या राहण्याच्या आणि जेवणाच्या खर्चासाठी प्रतिवर्ष सुमारे $34,000, सुमारे 28 ते 30 लाख रुपये मिळतात. हा भत्ता खासदारांना तेव्हाच मिळतो जेव्हा संसदेचं कामकाज सुरू असतं. सुट्टीच्या दिवसासाठी किंवा वैयक्तिक वास्तव्यासाठी हा पैसा वापरता येत नाही. हा भत्ता खासदारांच्या MRA या निधीतून दिला जातो. आपल्याला वाटत असेल 30 लाख रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम आहे, पण विचार करा, ज्या शहरात घराचं भाडं महिन्याला 3 लाख रुपये आहे तिथे हे पैसे फक्त राहण्यासाठी दिले जातात. महत्त्वाचं हे नाही किती पैसे मिळतात, महत्त्वाचं हे आहे तिथे खासदाराला सरकारी बंगला किंवा नोकर चाकर फुकटात मिळत नाही आणि हा पैसा पगारासारखा दरमहा खात्यात जमा होत नाही.
खासदाराला आधी हॉटेलचं बिल किंवा घराचं भाडं स्वतः भरावं लागतं, त्याची पावती सरकारला सादर करावी लागते आणि मगच तो पैसा परत मिळतो. अमेरिकेत पेन्शन बाबतही कडक नियम आहेत. अमेरिकेत पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला किमान 5 वर्ष खासदार किंवा आमदार म्हणून सेवा द्यावी लागते. जर तुम्ही त्याआधी पराभूत झालात तर तुम्हाला पेन्शन मिळत नाही. समजा तुम्ही 5 वर्ष खासदार राहिलात तर तुम्हाला पेन्शन लगेच मिळत नाही. जोपर्यंत तुमचं वय 62 वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत सरकार तुम्हाला एकही रुपया देत नाही. महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेत खासदारांना त्यांच्या पगाराचा एक ठराविक हिस्सा पेन्शन फंडात स्वतः भरावा लागतो. अमेरिकेत पेन्शन ही तुमच्या पगाराच्या एका ठराविक टक्केवारीनुसार सुमारे 1 ते 1.7% मोजली जाते, जी इतकी नसते की त्यावर तुम्ही राजेशाही थाटात जगू शकाल. म्हणून तिथले अनेक खासदार निवृत्तीनंतर पुन्हा नोकरी किंवा व्यवसाय करतात. पण भारतात एखादा व्यक्ती फक्त 1 दिवस जरी खासदार किंवा आमदार राहिला तरी तो आयुष्यभर पेन्शन मिळवण्यासाठी पात्र ठरतो. समजा एखादा तरुण वयाच्या 25व्या वर्षी खासदार झाला आणि 26व्या वर्षी त्याची टर्म संपली तरी त्याला वयाच्या 80 ते 90 वर्षापर्यंत दरमहा पेन्शन मिळत राहते. एवढंच नाही तर भारतात जितक्या वेळा तुम्ही निवडून याल तितकी तुमची पेन्शन वाढत जाते. शिवाय पेन्शन सोबतच मोफत रेल्वे प्रवास आणि वैद्यकीय सोयींचा वर्षाला मोठा लाभ मिळतो, ज्याचा भार शेवटी करदात्यावरच पडतो. भारतात प्रत्येक राज्यात आमदारासाठी राजधानीच्या शहरात भव्य इमारती किंवा बंगले बांधलेले असतात. मुंबईतला आमदार निवास तर सर्वांनाच माहीत आहे. तिथे राहण्याचा खर्च सरकार करतं. इतकंच नाही तर तिथे मिळणाऱ्या जेवणापासून ते सुरक्षेपर्यंत सर्व काही सवलतीच्या दरात किंवा मोफत असतं. पण अमेरिकेत असं काही नसतं. जेव्हा विधानसभा सुरू असते तेव्हा आमदारांना राजधानीच्या शहरात राहण्यासाठी स्वतःच्या पैशानं हॉटेलमध्ये राहावं लागतं. तिथे आमदाराला स्वतःचं जेवण स्वतः बनवणं किंवा बाहेरच्या हॉटेलमध्ये जाऊन जेवणं हेच पर्याय असतात. त्यांना सरकारी आचारी किंवा घरकाम करणारी नोकर दिले जात नाही. म्हणून अमेरिकेत राजकारणात येणारा माणूस हा पैसा आणि रुबाब मिळवण्यासाठी येत नाही, तर तो बदल घडवण्यासाठी येतो. अमेरिकेत सरकारी संस्था जसे की न्यायालय किंवा तपास यंत्रणा या राजकारण्यांच्या हाताखाली नसतात. एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्याचा अधिकार तिथल्या आमदाराकडे किंवा खासदाराकडे नसतो. त्यामुळे पोलीस निर्भीडपणे काम करतात. पण भारतात पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी हे पूर्णपणे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असतात. जर एखादा पोलीस अधिकाऱ्याने नेत्याच्या कार्यकर्त्यावर कारवाई केली तर 24 तासाच्या आत त्या अधिकाऱ्याची शिक्षा म्हणून दुर्गम भागात बदली केली जाते. त्याला साईड पोस्टिंगवर टाकलं जातं. यामुळे प्रामाणिक अधिकाऱ्याचं खच्चीकरण होतं. अमेरिकेत FBI सारख्या संस्थांना चक्क राष्ट्राध्यक्षांची चौकशी करण्याचे अधिकार आहेत. तिथे कायदा हा व्यक्तीपेक्षा मोठा मानला जात नाही. म्हणूनच अमेरिकन न्यायव्यवस्था इतकी पारदर्शक आहे की जर राष्ट्राध्यक्षांनी एखादा बेकायदेशीर आदेश दिला तर तिथलं न्यायालय एका मिनिटात तो निर्णय रद्द करू शकतं. म्हणूनच श्रीनिवास ठाणेदार जेव्हा संसदेत ट्रम्प यांच्यावर आरोप करत होते तेव्हा त्यांना खात्री होती की तिथला कायदा पुराव्यावर चालेल, नेत्यांच्या ताकदीवर नाही. तर मंडळी, श्रीनिवास ठाणेदार यांच्या निमित्तानं आपण आज अमेरिकन लोकशाहीचा जो आरसा पाहिला तो आपल्या व्यवस्थेवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. सांगलीचा एक मुलगा अमेरिकेत जाऊन तिथल्या राष्ट्राध्यक्षांना संविधानाचा दाखला देत जाब विचारतो. हे केवळ त्यांचं धाडस नाही तर तिथल्या पारदर्शक यंत्रणेनं त्यांना दिलेलं बळ आहे. तर तुम्हाला काय वाटतं, आपल्याकडेही अशी व्यवस्था असायला हवी का? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आणि माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या वेद.com या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.